नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असाल. मी वर्षा तुमचं साई वर्षा युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते आणि मी माझ्या व्हिडिओला स्टार्ट करते. परत एका नवीन विषयासोबत मी आलेली आहे, ते म्हणजे घरोघरी जाऊन पोहोचलेलं, सर्वांच्या मनावरती राज्य केलेलं आणि स्वतःच्या अशा विशिष्ट कामाच्या पद्धतीमुळे, शिस्तप्रियेमुळे आणि धडाकेबाज नेतृत्वामुळे ज्या पद्धतीनं कामकाज चालू आहे, कारवायांवरती कारवाई चालू आहे, त्यामुळं काही गोष्टींना आळा बसण्याचं आता सध्या चित्र समोर दिसत आहे. पण जर नेतृत्व असावं कसं, जर अधिकारी असावा कसा, याचं ज्वलंत आणि आदर्श उदाहरण म्हणजे आपले तुकाराम मुंडे आहेत. तर हे तुकाराम मुंडे आहेत तरी कोणी आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. IAS तुकाराम मुंडे सध्या मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन FDA विभागाच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या 20 ते 21 वर्षाच्या कारकिर्दीत 24 बदल्या करण्यात आल्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 20 ते 21 वर्षामध्ये 24 बदल्या, म्हणजे खरं बोललं की मिरची ही सर्वांनाच लागत असते. खरं बोलणारा व्यक्ती प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये, मनामध्ये खूपच असतो. आणि आत्ताची जर वास्तवता पाहिली तर खरं बोलणारी व्यक्ती ही सगळ्यांच्याच डोळ्यामध्ये सलत असते आणि त्याला कसा ठेचला जाईल याच्यावरतीच प्रत्येकाचं प्रखरपणे लक्ष असतं. तर त्यांनी काही काळ दिव्यांग कल्याण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन याच्यामध्ये सचिव म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. इतकंच नाही तर तुकाराम मुंडे हे राज्यातील सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं नाव आहे. आता बघायला गेलं तर खरंच तुकाराम मुंडे यांनी खूप छान भूमिका लोकांसमोर मांडलेली आहे. आदर्श IAS अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण तुकाराम मुंडे आहेत. तर याच्या अगोदर IAS अधिकारी झाले नाहीत का? याच्या अगोदर सुद्धा IAS अधिकारी झालेले आहेत, पण कोणीही अशा पद्धतीची ऍक्शन घेण्याचं धाडस केलं नाही. मेन म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात जाण्याचं धाडस कोणी केलेलं नाही. ते धाडस आपल्या तुकाराम मुंडे यांनी केलेलं आहे. खरंच त्यांच्या कामाला सॅल्यूट द्यावा लागेल. इतकं छान पद्धतीनं ते काम करत आहेत. कारण पहिलीही भेसळ होत होती, आताही भेसळ होते आहे, पण याच्यावरती जर आवाज कोणी उठवला असेल तर तुकाराम मुंडे यांनी उठवलेला आहे आणि त्याला पुरेपूर न्याय देण्याचं काम ते करत आहेत. माहिती आहे त्यांच्या कामामध्ये अडथळे भरपूर येणार आहेत, पण यांचा बुलंद आवाज म्हणून जनतेनं जागृत व्हायचं आहे. कारण जे पहिले जे IAS अधिकारी होते, जे फक्त प्रशासनाचा लाळघोटेपणा करत होते, प्रशासनाचे चाटायची कामं करत होती, तेच ह्याच्या अगोदरचे काही अधिकारी करत आहेत. काही अधिकारी असतीलही, हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच अधिकारी प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला दिसतात. पण तुकाराम मुंडे यांचं काम खरंच खूप छान आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांनी घर केलेलं आहे आणि तोच सपोर्ट आपण तुकाराम मुंडे यांना करायचा आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी खास तुमच्याकरता बनवत आहे की नेमके आहेत तरी कोण. तर मेन महत्वाचं म्हणजे अनेक कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती, शिस्तीचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती त्यांनी निलंबनाची कारवाई सुद्धा केलेली होती. दिव्यांग कल्याण विभागात काम करत असताना जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढली जातात याच्यावरतीही त्यांनी कारवाई केली. इतकंच नाही तर जिल्हा परिषदांमधील अनेक कर्मचाऱ्यांवरती प्रक्रिया आणि पडताळणी मोहीम त्यांनी चालू केली होती. ही मोहीम चालू असतानाच त्यांची बदली करण्यात आली आणि आत्ताची त्यांची जर कारकीर्द पाहिली, आत्ताची जर त्यांची कामगिरी पाहिली, तेच आपण बघायचं आहे. 24 मे FDA द्वारे एकाच दिवशी 40 कारवाया करण्यात आल्या होत्या. चौफेर कारवाया झाल्या होत्या ह्या. आणि धाराशिव मध्ये 275 kg हानिकारक खव्यांवरती जप्ती आणली. इतकंच नाही तर संभाजीनगरमध्ये हानिकारक तुपाचे साठे जप्त करण्यात आले. मेन महत्वाचं, पुण्यामध्ये केमिकलना आंबे पिकवणाऱ्या टोळीवरती कारवाई करण्यात आली. खेडमध्ये वाटाण्यांमध्ये कृत्रिम पद्धतीनं रंग मिक्स करणाऱ्या टोळींवरती कारवाई करण्यात आली. पुण्यामध्ये विनापरवाना मैदा बेसन साठेची जप्ती करण्यात आली. आंबेगावात 19 लाखाचा प्रतिबंधित गुटखा हा जप्त करण्यात आला. या पद्धतीनं चौफेर अशा आपल्या कारवाया सुरू झालेल्या आहेत आणि सल्यूट आहे
आपल्या तुकाराम मुंडे साहेबांना ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे काम चालू केलेलं आहे आणि याच्याही पुढे त्यांनी दावा केलेला आहे की चुकीची माहिती देणाऱ्या आणि जाहिरातींमध्ये सहभागी होणारे जाहिरातदार, त्या उत्पादनाचा प्रसार प्रचार करण्याचे ब्रँड अँबॅसिडर जे आहेत म्हणजेच कलाकार, यांच्यावरती सुद्धा कठोरातली कठोर शासन करण्यात येणार आहे, कठोरातली कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने ह्यांचं काम चालू आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप 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 शुभेच्छा देऊया. अशाच पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं काम लोकांपर्यंत त्यांनी पोहोचावं आणि लोकांनीही त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा, यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. कारण चांगल्या माणसांची कमी या आत्ताच्या युगात खूप कमी आहे. त्यामुळं चांगल्या माणसांना सपोर्ट करणं हे आपलं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे. कारण त्यांचा आवाज बनून आपण उभं राहिलं पाहिजे, हीच काळाची गरज आहे. कारण अनेक अधिकारी येतात, स्वतःचे गल्ले भरतात, स्वतःचं घरदार भरतात, पण समाजासाठी काम करणारे खूप कमी लोक असतात जे की अशा पद्धतीनं काम करत आहेत. कारण फक्त आणि फक्त आता स्वार्थ चाललेला आहे. आणि मेन महत्वाचा मुद्दा असा राहतो की आता समाजामध्ये की सुरुवातीला असायचं की 80% हे समाजकारण असायचं आणि 20% राजकारण असायचं, पण आत्ताची परिस्थिती उलटी आहे. 20% हे समाजकारण आहे आणि 80% राजकारण आहे. आणि त्यामुळं अशा लोकांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. चला बाय बाय, परत भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना सन्मानाचा, मानाचा, क्रांतिकारी, कडक, निळा भडक असं जय भीम.